छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। आज महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा 36व्या क्रीडा स्पर्धेचं आज या ठिकाणी उद्घाटन होतं आहे। या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित आमचे सहकारी मंत्री मंगलप्रभात लोढाजी, गृहराज्यमंत्री योगेश कदमजी, पोलीस महासंचालक सदानंद दातेजी, मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारतीजी, अपर पोलीस महासंचालक मधुकर पांडेजी, सर्व पोलीस अधिकारी आणि पोलीस दलातील माझ्या लाडक्या पोलीस बहिणींनो आणि लाडक्या भावांनो, सर्वप्रथम मी पोलीस महासंचालक सदानंद दाते, पोलीस आयुक्त देवेन भारती आणि मुंबई पोलिसांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो। या 36व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धांचं उद्घाटन होतं आहे। आता ते करणार आहे ना पण जाहीर थोड्या वेळाने, आणि याचा आनंद आहे। आपण नेहमी पोलिसांना खाकी वर्दीमध्ये पाहतो, पण आज आणि त्यांच्या हातात लाठ्या असतात, बंदुका असतात, हेल्मेट कधी कधी असतात, पण आज तुम्ही स्पोर्ट्स आउटफिट घालून मैदानामध्ये उतरलेला आहात आणि इकडे बसलेले पोलीस देखील सगळे वेगळ्या आज खेळाच्या आनंदाच्या वेशामध्ये आहेत। आणि खऱ्या अर्थाने या पोलीस क्रीडा स्पर्धा हे महाराष्ट्राचं महाऑलिम्पिक आहे असं आपल्याला समजलं पाहिजे आणि आपण आपलं कौशल्य क्रीडा कौशल्य पणाला लावलं पाहिजे। महाराष्ट्र पोलीस हे सुद्धा खिलाडी नंबर 1 आहेत, हे जगाला दाखवून देण्याची संधी आपल्या हातामध्ये आहे आणि ही संधी, हीच ती वेळ आहे। सर्व खेळाडूंना मनापासून शुभेच्छा देतो। तुम्ही सगळे एकमेकांचे सहकारी आहात आणि एकाच खात्यात आपण काम करतोय, त्यामुळे स्पर्धा जरी असली तरी एकमेकाच्या विजयाचा आनंद आपण जरूर लुटणार आहात असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो। खेळात हार जीत तर होतेच, परंतु या स्पर्धेत जे सहभागी झाले ते सगळे स्पर्धक विजयी आहेत असं माझं मत आहे आणि त्यासाठी आपण सगळे मेहनत करत असता, कष्ट घेत असता आणि या स्पर्धेमध्ये आपल्याला यश कसं मिळेल यासाठी प्रयत्नशील असता आणि त्यामुळे प्रत्येकजण यामध्ये विजयी खेळाडू आहे असं माझं मत आहे। आणि म्हणून त्यासाठी 4 ओळी मी सांगतो। तूफानों में ताश का घर नहीं बनता, तूफानों में ताश का घर नहीं बनता, रोने से बिगड़ा मुकद्दर नहीं बनता। दुनिया को जीतने का हौसला रखो मेरे दोस्त, दुनिया को जीतने का हौसला रखो मेरे दोस्त। एक हार से कोई फकीर और एक जीत से कोई सिकंदर नहीं बनता। त्यामुळे आपण आपला प्रयत्न चालू ठेवायचा आहे। इच्छा शक्ती आणि आपली जबरदस्त जिद्द आपल्याला विजयाकडे घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून त्यामुळे हे तुमचं यश हे महाराष्ट्राचं यश आहे, लक्षात घ्या। हे खेळाचं मैदान, इथे पंच आहेत पण पंचनामा नाही, इथे नोंद होईल आपल्या विक्रमांची आणि म्हणून या स्पर्धेत नवे नवे विक्रम करण्यासाठी तुम्हाला मी शुभेच्छा देतो। राज्यातून विजयी झालेल्यांना देश पातळीवर संधी मिळते, तिथे चांगली कामगिरी करतात आणि जागतिक पोलीस स्पर्धेत देखील आपल्याला खेळता येतं। मगाशी दाते साहेबांनी सांगितलं किती आपल्याला पदकं मिळाली, याचा अभिमान आहे, आपल्याला गर्व आहे। सुवर्ण पदकं देखील देश पातळीवर आपण जिंकलेली आहेत। त्यामुळे महाराष्ट्र पोलीस दलातील खेळाडू
देश पातळीवर देखील खेळत आहेत, याचा आनंद आहे. आणि मी तर म्हणतो ऑलिम्पिकमध्ये देखील संधी आपल्याला मिळाली पाहिजे, अशा प्रकारचा प्रयत्न आपला झाला पाहिजे. त्या दिशेने झेप घेण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांना माझ्या शुभेच्छा आहेत. त्यामुळे तुम्ही खेळावर आणि पदकांवर लक्ष केंद्रित करा. तुमचा सराव आणि सोयीसुविधांमध्ये महाराष्ट्र शासनाकडून काही कमी पडणार नाही, असा विश्वास या ठिकाणी मी आपल्याला देतो. आज जिथे स्पर्धा होत आहेत, मगाशी मी म्हटलं अतिशय सुंदर मैदान या ठिकाणी तयार झालेलं आहे आणि सुसज्ज असं हे ग्राउंड तयार करणाऱ्या पोलिसांचं अभिनंदन करतो. हे सगळे समोर पोलीस कॉलनी आहेत आणि पोलीस कॉलनीच्या समोर हे मैदान आहे. एक वेगळा आनंद आहे या स्पर्धेमध्ये आणि म्हणून सदरक्षणाय खलनिग्रहणाय हा तुमच्या सगळ्यांचा मंत्र आहे. तुम्ही सर्वसामान्यांचं रक्षण करता आणि गुन्हेगारांना सजा देण्याचं काम करता. कुठलाही सण उत्सव काही असलं, मोर्चे असतील, आंदोलन असो, कुठेही कायदा सुव्यवस्था बिघडू न देण्याचं काम करता. ऊन वारा पाऊस असेल तरी पोलीस रस्त्यावर असतात. आपल्या सण उत्सवापासून कुटुंबापासून पोलीस दूर असतात आणि म्हणून खऱ्या अर्थाने पोलिसांचा एवढा स्ट्रेस आणखी कुणावर असेल असं मला वाटत नाही. आणि म्हणून वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला कायदा सुव्यवस्थेचं काम करावं लागतं आणि त्यामुळे अशा स्पर्धा तुमचा ताण कमी करतात, मानसिक थकवा दूर होतो. या स्पर्धांमुळे विविध पोलीस स्टेशन आणि विभागातील अधिकारी कर्मचारी एकत्र येत असतात. त्यांच्यामध्ये मैत्री आणि सांघिक भावना वाढीस लागते आणि त्यामुळेच अशा स्पर्धांचं आयोजन आवश्यक आहे. आणि 36 वर्ष अखंडपणे या स्पर्धा होत आहेत, याचा आनंद आहे. आणि म्हणून तणावपूर्ण परिस्थितीमध्ये निर्णय घेण्याची क्षमता आपल्यामध्ये आहे. एखादा पेश शांतपणे हाताळण्याची क्षमता आपल्यामध्ये आहे आणि त्याचा उपयोग देखील गुन्ह्यांची उकल करण्यासाठी आपल्या कामामध्ये नक्की होत असते. आणि म्हणूनच मी आपल्याला सांगू इच्छितो, मुंबई म्हणजे देशाचं ग्रोथ इंजिन आहे आपण म्हणतो. आदरणीय प्रधानमंत्री देखील मुंबई देशाचं ग्रोथ इंजिन आहे. मुंबईला ग्लोबल फायनान्शियल हब बनवायचा आपला मानस आहे आणि म्हणून हे मुंबई हे फायनान्शियल फक्त आर्थिकच आपली मुंबई नाही आहे, तर या सर्व अर्थाने या ठिकाणी ग्रोथचा विचार केला पाहिजे. पोलिसांचा याच्याशी काय संबंध आहे असं म्हणता कामा नये, कारण कायदा सुव्यवस्था ज्या राज्यामध्ये ज्या शहरामध्ये चांगली असते तिथेच गुंतवणूकदार येत असतात, तिथेच व्यवसाय वाढत असतात, तिथेच व्यापार उदीम वाढत असतो आणि त्यामुळे ते आपण तिथे शिक्षण कला संस्कृती आणि सामाजिक जीवन सुरळीत चालत असतं जिथं कायदा सुव्यवस्था आणि सुरक्षितता महत्त्वाची असते. आणि म्हणून मी काय त्या आकडेवारीत जात नाही, परंतु गुन्ह्यांची उकल होण्याचं प्रमाण देखील आता लक्षणीयरित्या वाढतं आहे. मी त्या बाबतीमध्ये विधानसभेच्या अधिवेशनात उत्तरात सगळं विस्तीर्णपणे दिलं होतं. 90% केसेसमध्ये आपण 60 दिवसाच्या आत चार्जशीट दाखल करू लागलेलो आहे. कन्व्हिक्शन रेटही वाढला आहे. त्यामुळे पोलिसांवर नागरिकांचा विश्वास वाढतोय, तो आणखी वाढला पाहिजे यासाठी सातत्याने आपण प्रयत्न करताय. याबद्दल मी आपलं मनापासून अभिनंदन करतो. आणि म्हणून मी नेहमी सांगतो, सरकार एक वेळ आदेश देणारं नसावं तर ते पाठीशी उभं राहणारं असावं. आणि त्यामुळे आपलं राज्य सरकार पोलिसांच्या कल्याणासाठी महत्त्वाचे निर्णय आपण अनेक घेतले. पोलिसांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं काम आपण केलं. घरांचा प्रश्न असेल तो प्राधान्याने आपण हाती घेतला. हक्काची दर्जेदार घरं मिळाली पाहिजे पोलिसांना, यासाठी आपण प्रयत्न करतोय. गृहनिर्माण विभागाच्या प्रकल्पांमध्ये देखील घरं मिळत आहेत आणि त्याचबरोबर सिडको असेल, अनेक आपल्या ज्या काही संस्था आहेत त्यामध्ये देखील आपण पोलिसांना घरं कशी उपलब्ध होतील यासाठी आपला प्रयत्न आहे. मुख्यमंत्र्यांकडे गृह विभाग आहे आणि माझ्याकडे गृहनिर्माण विभाग आहे. त्यामुळे नक्की याचा फायदा आपल्या पोलिसांच्या निवासस्थानासाठी झाल्याशिवाय राहणार नाही. पोलीस स्टेशन आपण सुसज्ज करतोय. लोक आल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना एक आधार आणि विश्वास वाटला पाहिजे. मला इथं न्याय मिळेल, मला इथे संकटातून मला आधार मिळेल, अशा प्रकारची भावना नागरिकाची निर्माण करण्याचं काम आपण करताय. आणि म्हणूनच या ठिकाणी तंत्रज्ञानामुळे गुन्हेगारीचं प्रमाण अधिक कमी करण्याचं काम
या ठिकाणी किंवा गुन्हेगारीवर वचक बसवण्याचं काम आपण करताय. पोलीस दलाला आधुनिक शस्त्र असतील, वाहनं असतील, सायबर सुरक्षेसाठी लागणारी अद्ययावत यंत्रणा असेल, या सगळ्याचा पुरवठा राज्य शासनाच्या माध्यमातून होतोय. आणि म्हणून ही स्पर्धा होते, खेळ आपल्याला टीम स्पिरिट शिकवतो. पोलीस दलात तर या टीम वर्कला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अनन्यसाधारण याला महत्त्व आहे. त्यामुळे अनेक न उलगडणारे गुन्हे देखील किंवा गुन्हेगारांना वचक आणि जरब बसवण्याचं काम पोलिसांच्या माध्यमातून होतं आहे. तेच काम या मैदानात खेळताना देखील ती जिद्द ठेवा जी तुम्ही गुन्हेगारांचा मुकाबला करताना दाखवता. आणि म्हणून खेळात हार जीत होत असते, मी मगाशी म्हणालो, पण स्पोर्ट्समनशिप असली पाहिजे, खिलाडू वृत्ती असली पाहिजे. आणि या स्पर्धेमुळे तुम्हाला देखील तुमच्यातील खेळाडू जपण्याची एक संधी प्राप्त झालेली आहे. आणि म्हणून ताणतणावाच्या वातावरणातून थोडा वेळ का होईना एक वेगळ्या वातावरणामध्ये आज आपण आलेला आहात. आणि म्हणून या राज्याला अधिक सक्षम सेवा आपण देऊ शकता याची मला खात्री आहे. आणि म्हणून स्वतःची कर्तव्य पार पाडत असताना क्रीडा स्पर्धा, पोलीस बँड, संगीत स्पर्धा, लेखन स्पर्धा यामध्ये देखील पोलीस आपले सहभागी होतात. अनेक पोलीस आपले कलावंत आहेत, ते कार्यक्रमाच्या वेळी दिसतात आणि त्यांच्यातली कला, आणि म्हणून अशी कला जोपासण्याचं काम देखील पोलीस करतात. मी आपल्याला एवढंच सांगतो की या स्पर्धेमध्ये आपण उतरलेला आहात. मी आपल्याला शुभेच्छा देत असताना एक कविता, ती तुम्ही ऐकली असेल, पण ती मला कविता आवडते सुरू ऐकल्यावर, म्हणून मी ती आपल्याला जाता जाता कवितेच्या काही ओळी आपल्याला सांगतो. आंधी में तूफान में, होली में रमजान में, देश के सम्मान में, मैं दिन हूँ मैं रात हूँ, मैं दिन हूँ मैं रात हूँ, सांझ वाली बाती हूँ, मैं खाकी हूँ, मैं खाकी हूँ. तैयार हूँ मैं हमेशा, तैयार हूँ मैं हमेशा ही, तेज धूप और बारिश हंस के सह जाने को, सारे त्योहार सड़कों पे भीड़ के साथ मनाने को, भीड़ के साथ मनाने को, पत्थर और गोली भी खाने को, पत्थर और गोली भी खाने को, मैं बनी एक दूजी माटी हूँ, मैं बनी एक दूजी माटी हूँ, मैं खाकी हूँ, मैं खाकी हूँ. म्हणजे प्रत्येक ठिकाणी कुठल्या कुठल्या प्रसंगामध्ये पोलिसांना काम करावं लागतं हे आम्ही जवळून पाहिलेलं आहे. आणि म्हणून स्वतःचं आयुष्य पणाला लावत असताना जनतेच्या आयुष्यामध्ये सुरक्षितपणा आणण्यासाठी, कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आपण जे काम करताय त्याबद्दल आपल्याला खऱ्या अर्थाने सल्यूट केला पाहिजे. आणि म्हणून मी मुद्दाम या ठिकाणी आपल्याला शुभेच्छा द्यायला आलेलो आहे. मी या स्पर्धेच्या आयोजकांचं मनापासून अभिनंदन करतो आणि सर्व टीमचं मनापासून अभिनंदन करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. सशस्त्र पोलीस मुख्यालय कलिना